येवला तालुक्यातील सातार येथे बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मखरे बंधूंची डाळिंबाची बाग ही पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. येवला तालुक्यातील सातार येथील शेतकरी शरद मखरे व नामदेव मखरे या दोन भावांच्या गट नंबर 49 मधील डाळिंबाच्या बागेचं अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालंय. यामध्ये मखरे बंधूंचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. यावर्षी डाळिंबाची बाग फळं फुलं लागून नुकतीच बहरली होती. पहिल्यांदाच अशा प्रकारची फळे दिसत होती. यामुळे मखरे बंधू हे आनंदात होते. मात्र नैसर्गिक आपत्तीच्या रोषात ही झाडं जमीनदोस्त झाली आहे. लहान मुलांप्रमाणे सांभाळलेली झाडे ही कोसळल्याने या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. अतिशय वेदनादायक दृश्य या डाळिंबाच्या झाडांमुळे या शेतकऱ्यांचं झालंय. 3 वर्षापूर्वी 5 ते 6 लाख रुपयांचा अवाढव्य खर्च करून ही डाळिंबाची बाग उभी करण्यात आली होती. 15 दिवसांपूर्वीच 3.5 एकरासाठी फ्लॉप कव्हर देखील या बागेवर टाकण्यात आलं होतं. परंतु वारंवार होत असलेल्या नुकसानीसाठी शासकीय कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामा करून शासनाकडे पाठवून भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा सातारा येथील शेतकरी तसंच ग्रामस्थांनी केली आहे. येवला तालुक्यातील सातारा येथील शरद मखरे व नामदेव मखरे या दोन भावांच्या डाळिंबाच्या बागेचं अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काल 13 मे रोजी जो काही अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामध्ये सातारे या क्षेत्रातील गट नंबर 49 यामध्ये शरद प्रभाकर मखरे आणि नामदेव प्रभाकर मखरे या दोन शेतकऱ्यांचं क्रॉप कव्हरचं किंवा झाडांचं खूप अतोनात नुकसान झालेलं आहे. दोघा डाळिंब शेतकरी आहे आणि पहिल्याच वर्षाचं पीक आहे. पीक खूप चांगलं होतं, पण आज रोजी खूप अतोनात नुकसान झालंय आणि ह्या नुकसानीसाठी सरकारने किंवा तलाठी, कृषी अधिकारी जे काय असतील त्यांनी त्वरित या ठिकाणी येऊन पंचनामा करून या दोन शेतकऱ्यांना कशी जास्त मदत करता येईल याचा विचार करायचा आहे. कारण इतकी वाईट परिस्थिती आहे की आत्महत्येसारखी वेळ आहे. पण आता हे दिवस बी कसे तरी जाणारच आहे, पण तरी सरकारने याच्यासाठी काहीतरी करावी अशी आमची सर्व सातारे ग्रामस्थांच्या वतीने शासनाला विनंती. सांगितल्याप्रमाणे तुळशीराम जाधव यांनी जे नुकसानीची माहिती दिली त्याबद्दल खूप वेदनादायक आणि खूप खर्च करून 15 दिवसापूर्वी क्रॉप कव्हर टाकून 3-3.5 एकराला क्रॉप कव्हर टाकून इतका खर्च केलेला, अजून त्याचं नवं सुद्धा फिटलेलं नसून वारे वावदाने इतकं नुकसान झालं. तरी मी शासनाला विनंती करतो की त्वरित लवकर तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तसेच कृषी अधिकारी येऊन यांनी स्पॉट पंचनामा करून त्वरित लवकरात लवकर जेवढी मदत करता येईल तेवढी करावी अशी सातारा ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो. वादळी वाऱ्यासह आलेल्या भयानक पावसाने आम्ही 1 एप्रिल 2026 रोजी या 3.5 एकर डाळिंब बागेवर 5 ते 6 लाख रुपये खर्च करून अँगलचं स्ट्रक्चर बनवलं होतं. क्रॉप कव्हर पूर्णपणे टाकलेला होता. पण कालच्या ज्या वादळी वाऱ्याने त्याचं आज सगळं काही होत्याचं नव्हतं झालंय. आज म्हणजे शेतात येण्याची सुद्धा इच्छा उरलेली नसताना पण काहीतरी नाईलाजास्तव येऊन आज आम्ही परत बिलगलो या कामाला. पण ही जी काही नुकसान आहे ती न भरून निघण्यासारखी आहे. पण तरी पण शासनाने जे होईल ती मदत करावी अशी आमची एक शेतकरी म्हणून इच्छा आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.